मासे एकदम फ्रेश असले पाहिजे, नजरेला ती खूप छान भरलेली दिसली पाहिजे. मला जेवण जेवल्याचा आनंद मिळतो. थाळी माझ्यासाठी मी जेवायला बसल्यानंतर आलेलं मोठं ताट. मला अगदी 2 पदार्थ खायचे असतील तरी सुद्धा मला ते मोठं ताटच लागतं. तेव्हाच मला जेवण जेवल्याचा आनंद मिळतो. आम्ही सगळ्यात थाळ्या सुरू केल्या देण्याकरता. तेव्हा पहिलं म्हणजे आधी थाळी समोर आली की नजरेला ती खूप छान भरलेली दिसली पाहिजे. कुठेही जागा रिकामी दिसता कामा नये, एवढी थाळी भरलेली हवी. मग त्यामध्ये काय, तर माशाचं जेवण असलं तर माशाची आमटी, चपाती, भात, तर थोडं मोकळं दिसायचं. मग विचार केला चिकन थाळीमध्ये आपण सुकं देतोय तर का नको बांगड्याचं तिखलं त्या थाळीमध्ये देऊ. मग तिथपासून आम्ही ते द्यायला सुरुवात केली. मी जेवण बनवताना पहिलं म्हणजे आधी नारळ. तो नारळ कुठल्या प्रतीचा आहे, तो ओला आहे की सुका आहे, तो रसवाला आहे की नाही. दुसरी गोष्ट, मासे एकदम फ्रेश असले पाहिजे, खरंच ती माशाची आमटी जास्त चांगली होते. मंद आचेवरती ते शिजलं जाते की नाही. तिखलं बनवताना सुद्धा मिरची कुठल्या क्वालिटीची आहे, ती तिखट आहे की कमी तिखट, रंगाने कशी आहे, तेल कुठलं वापरतोय. आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणतो की ही काय छोटीशी गोष्ट, पण याच छोट्या छोट्या गोष्टी जेवणाची टेस्ट वाढवतात आणि जेवणामध्ये मजा आणतात.